आम्ही सूचना देतोय, ज्या संघामध्ये कमी वय वर्षाचे खेळाडू खेळवले त्याला दमनवर कारवाई नाही, मात्र भिवंडीत गेल्यावर त्या संघावर कारवाई होईल. कोणी चुकून कमी वयाचा खेळाडू खेळू नका. 45 आणि 40 नक्की दमान चषकानंतर जेव्हा आपण पुन्हा एकदा मायदेशी आपल्या भिवंडी नगरीमध्ये जाऊ तेव्हा त्या संघाच्या खेळाडूवर योग्य ती कारवाई होईल. कुठल्या संघाला कमी लेखून चालणार नाहीये. सर्वांना नेम समान असेल अशी अध्यक्ष साहेबांनी आम्हाला सूचना दिलेली आहे. प्रत्येकाच्या गावामध्ये जाऊन त्याच्या घरी जाऊन त्याच्या पेपरची तपासणी होईल आणि सर्व संघाने आपले पेपर जे आहेत संघटनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म देखील जमा करायचा आहे आपल्या संघटनेकडे. धन्यवाद. 2 चेंडू 3 धावा. परशु पाटील इथे हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट केल्याचा होता. एक चिक्की सिंगल आणि होय धाव आलेली आहे. वा, परशु पाटील देखील मैदानाला सूर्य नमस्कार मारलेला आहे. मला वाटतं विद्येशला थोडीशी दुखापत जाणवलेली आहे. नक्कीच थोडासा मला वाटतं परशु पाटीलच्या बॅटचा त्याला स्पर्श झालेला आहे. एक धाव. पंच लेग बाईज की बॅट न यानंतरचा पुढील सामना असेल वीर तानाजी दापोडे आणि जय बजरंग भिनार. नक्की चौथा सामना. पहिले 2 चेंडू टाकले, धावा बनले 4. मोरेसर बॅटने आहे की लेग बाईज? यस, धन्यवाद. मोरेसर आणि जितेंद्र वैती या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. अतिशय चांगली स्पर्धा आज दमन चषकाच्या आपण दुसऱ्या दिवसामध्ये आहोत. वीर तानाजी दापोडे आणि जय बजरंग भिनार यानंतर तयार राहा. 5वा सामना दुसऱ्या दिवसातून. आजचा पहिला सामना सचिन सोट पूर्ण संघाने जिंकला. दुसरा सामना वीर तानाजी दापोडे आणि पुन्हा एकदा तिसरा सामना सचिन सोट पूर्ण संघाने जिंकलेला आहे. आणि आज चौथा सामना मैदानातून आपल्या समोर. गोलंदाज विद्येश पाटील. प्रत्येक संघामध्ये वयवर्ष 45 चे 4 खेळाडू. इथे चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. गणेश ज्युनियर काय चांगला झेल. वा, अप्रतिम.
चला 5 मिनिटं घेतली आहेत. पहिल्या ओव्हरसाठी विदेश पाटील लक्ष असू द्या. अजून 2 चेंडू टाकायचे आहेत. हा फटका अगदी येतोय. नक्कीच इथे क्षेत्ररक्षक चुकलेत. चेंडू चुकत नाहीये. चेंडू चाललाय लॉंग ऑन. बघूया पुन्हा एकदा झेलची शक्यता आणि झेल डीप मिडविकेट रिझनला टिपलाय आणि फलंदाज बाद मिलिंद पाटील. नक्कीच वीर तानाजी दापोडे संघासाठी अनिल पाटीलनं शुभेच्छा पाठवलेत. नक्कीच सध्या ते देखील वीर तानाजी दापोडे मास्टर 40+ संघामधून खेळत आहेत आणि मास्टर 40+च्या संघटनेचे देखील दमन दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. पटेल कच्चीगाम येथे आज त्यांच्या संघटनेचा दमन दौऱ्याचा पहिला दिवस. नक्कीच त्यांना देखील आपल्या संघटनेकडून शुभेच्छा देऊया. नक्कीच हरिभाऊ पाटील आणि अनिल पाटील यांच्याकडून वीर तानाजी दापोडे संघासाठी शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो विद्याजी पाटील, आपण पहिल्या ओव्हरसाठी तब्बल इथे 7 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. लक्ष असू द्या, आपला टायमर सुरू आहे. नक्कीच जय बजरंग कारुली संघासाठी इथे शुभेच्छा आलेत. हरेश पाटील, संदीप म्हात्रे, गोकुल पाटील यांच्याकडून स्पेशली जय बजरंग कारिवली या संघाला शुभेच्छा आलेत. धन्यवाद. हरेश पाटील, आपलं स्वागत आहे दमन दौरा 2024 मध्ये. यानंतर दापोडे आणि भिनार संघ टॉससाठी तयार राहा. परशु पाटीलचा फटका आपण पाहतोय लॉंग लेग शंभरशेकडे सरसवतोय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. संदीप पाटीलनं दुसरे धावेसाठी इथे नकार दिलाय. धावसंख्या 2-12. नक्कीच भारत पाटील जय बजरंग कारिवली संघाचे सिनियर खेळाडू आणि संघनायक भारत पाटील साहेबांकडून देखील दमन दौऱ्यासाठी नवीन 40+ संघटनेला आणि त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा. सध्या ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ते जोडलेले आहेत आणि दमन दौरा चषकाची ते सामने पाहत आहेत. धन्यवाद भारत पाटील साहेब. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लेगबायचा इशारा केलाय. धावसंख्या 13 जाऊन पोहोचलेली आहे. आठ चेंडू 13 धावा. परशु पाटीलला या फलंदाजीतून चांगल्या धावा बनवावे लागतील. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 3 वर खेळत आहेत आणि हा चेंडू आला डॉट. गोलंदाज गोटिया छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर आणि जय बजरंग कारिवली असा सामना मैदानातून सुरू आहे. दोन्ही संघांचा एक एक पराभव आजच्या ग्रुप बी मधून झालेला आहे. हा फटका फुलटॉस आणि गणेश पाटील चेंडूच्या खाली
नवीन फलंदाज मोनिश नाईक. आतापर्यंत तिन्ही झेल गणेश ज्युनियरनं टिपलेत. नक्कीच गणेश सिनियर करून देखील आपण संघाला शुभेच्छा देऊया. विदेश पाटील याच्या छत्रपती शिवाजी महाराज वडनगर संघाचे ते देखील बराच काळ संघनायक म्हणून आपण त्यांना पाहिलेले आहे. धन्यवाद गणेशजी पाटील सिनियर. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये सेफ लँड होतोय. 2 धावा पूर्ण केलेत मोनिश नाईकनं. धावसंख्या 15. 15 धावा चेंडू टाकून झाले 11. बघा मोनिश नाईक साठी धर्मेंद्र तांगडी यांनी पारितोषिक जाहीर केलंय. सलग 2 षटकार 500 रुपये फक्त मोनिश नाईक साठी. पहिला येईल का? आणि यस पहिला आलाय. मुंबई डीजे मॅनचं देखील आपण स्वागत करूया. चांगल्या धून. नक्कीच हिंदू हृदय सम्राट त्यांचा आवाज जरी ऐकला तरी मनामध्ये रक्त सळसळतोय. जसे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले तसेच एक व्यक्तिमत्व भूतो न भविष्यती अशी तुम्हा आम्हा सर्वांनी पाहिले. ज्यांचे शब्द अगदी कानावर पडले की अंगामध्ये अगदी नवीन चैतन्य निर्माण होतोय. धन्यवाद डीजे मॅन. नक्कीच अगदी धर्मेंद्र तांगडी साहेबांनी मोनिशसाठी पारितोषिक जाहीर केलाय. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले तर 500 रुपये आहेत. एक तर मारलाय, एक बाकी आहे. काय धर्मेंद्र तांगडी साहेबांनी पारितोषिक लावलं आणि लगेच मोनिशनं षटकार मारून स्वागत केलेलं आहे. बघूया 2 ओव्हर धावा बनलेत 21. बघा नेत्रंजन पाटील आपण 2 ओव्हरसाठी 14 मिनिटं 29 सेकंद आतापर्यंत खर्च केलेत. लक्ष असू द्या विदेश पाटील ऑल टीम. आपल्याला 3रं ओव्हर अगदी कमी वेळेमध्ये कंप्लीट करायचं आहे. नेत्रंजन पाटीलचा चेंडू संदीप पाटीलना 20 मध्ये खेळलाय. विदेश पाटील डीप मधून चेंडू उचलतायत. धाव मिळेल 1. एका धावीने संघाची टोटल 22. 13 चेंडू 22. या चेंडूवर षटकार आला तर 500 रुपयाचे मानकरी होतील मोनिश नाईक. हा चांगला फटका आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफ रिझनला. एकच धावील. धावसंख्या 23. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. संदीप पाटीलनं खूप दुरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. नेत्रंजन पाटीलनं आज दोन्ही सामन्यातून चांगली गोलंदाजी केली आहे. पहिले सामन्यातून काही झेल सोडले आणि राजन पाटीलला जीवनदान दिले होते. हा चेंडू आणखीन चांगला चेंडू स्वतःला यॉर्क करून घेतलाय. संदीप पाटीलना मिळेल एक सिंगल. सिंगलना धावसंख्या 24. 16 चेंडू मध्ये 24. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया नेत्रंजन पाटील तो आता मोनिश नाईक. हा चेंडू देखील तितका चांगला आहे. चेंडू शॉर्ट लेग मधून यष्टीरक्षक राजेशनं उचललाय. पंचांचा लेग बायचा इशारा. धावसंख्या 25. 17 चेंडू 2 बाद 25. आज कारिवली संघ महाराष्ट्रातून दमन दौऱ्यामध्ये खेळतोय असं वाटत नाही फलंदाजी करताना की आज कारिवली संघ फलंदाजी करतोय. इथे फटका आणि चेंडू चाललाय.
नक्कीच 16 मिनिटं घेतलेत आणि 12 सेकंद. ठीक आहे, चला 17वा मिनिट. नक्कीच तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घ्यावा लागला असता. 16 मिनिट 12 सेकंद. ठीक आहे विदेश पाटील, 17वा मिनिट कुठल्याच संघाला माफ नसणार आहे. यस, नक्कीच प्रताप पाटील साहेबांचे बंधू आणि ज्यांनी नेहमीच आपल्या संघटनेच्या बरोबर कित्येक स्पर्धा दमन दौरा असो की चाचणी त्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. रवींद्रदादा मारुती पाटील, उद्योगपती राणाल यांचं देखील आपण दमन चषकामध्ये सहर्ष स्वागत करूया. त्यांनी या स्पर्धेला आणि संपूर्ण संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद रवींद्रदादा पाटील. सध्या आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ते जोडलेले आहेत आणि आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजाचं नाव संकेत का विदेश भाऊ? गोलंदाज संकेत. यस, हा चेंडू चांगल्या टप्प्यावर अगदी संकेत याचा संकेत संदेश दिलाय संदीप पाटीलला. डॉट बॉल. धावा बनलेत 32. बघूया इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. फक्त एकच धाव. काय संकेतनं गोलंदाजी केली. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2. आता शेवटचे 3 चेंडूंचा खेळ आणि धावा लागलेत 33. चला भिनार संघाचे संघनायक आणि दापोडे यानं संघनायक. इथे आपण थांबलात, बसलात, आम्ही भरपूर आवाज दिले, येऊन थांबा इथे. आणि आवश्यकता चांगला फटका मोनिश नाईकच्या बॅटमधून. आता धावसंख्येला आकार आलाय. धावा बनले 39. 39. शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. 33 वर षटकार मारून धावसंख्येला संजीवनी दिलेली आहे. बघूया संकेत. संकेतचा हा चेंडू उडवलाय आणि चौथा झेल या सामन्यातून गणेश ज्युनियरनं टिपलाय. फलंदाज बाद मोनिश नाईक. शेवटचा एक चेंडू खेळण्यासाठी मेघनाथ पाटील. नक्कीच मेघनाथ पाटील देखील विद्यमान ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य आहेत. तर त्यांचे सहकारी संदीप पाटील विद्यमान नवनिर्वाचित उपसरपंच आहेत. शेवटचा एक चेंडू आहे. धावा लागलेत 39. शेवटचा एक चेंडू आहे. 39 धावा लागलेत. बघूया
या चेंडूवर काय दडलाय संकेत की मेघनाथ पाटील अखेर विजय कुठला खेळाडू मिळवेल या चेंडूवर गोलंदाज की फलंदाज मेघनाथ पाटील आणि हा फटका ऑन साइडला अगदी लांब लांब जे सर्व संघ इथे आलेत त्या संघाच्या खेळाडूंना मी सांगू इच्छितो जरा सीमारेषेच्या बाहेर जाणारे चेंडू आपण मैदानामध्ये लगेच रिटर्न करा नक्की संघटनेला सहकार्य असू द्या अध्यक्ष साहेबांनी ही सूचना आपल्यापर्यंत दिलेली आहे की मैदानाच्या बाहेर जे जाणारे चेंडू आहेत ते आपण पंचांकडे रिटर्न करायचे आहेत आपल्याला चेंडू लागतील इथे भरपूर चला आपण या सामन्यातून आता विजयाचं लक्ष दिलेलं आहे 46 धावांचं 45 धावा बनवल्या कारिवली संघानं आणि वडनगर संघासमोर 46 धावांचं लक्ष आपण नाणेफेकी करूया घ्या तांगडी साहेब तरी साहेब टॉस साठी आपण पुढे टॉस केला जातोय नवीन 40+ संघटनेची एवन जोडी सचिव आणि सहसचिव रमेश तरेसाहेब आणि धर्मेंद्र तांगडी हेड आणि टेल बघूया दापोडा आणि भिनार नक्कीच संदेश वाकारे दापोडे गावचे जावई आहेत आणि या सामन्यातून एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल नाणेफेकी कोणी जिंकली दापोडे राजेश निर्णय सांगा फक्त यस धन्यवाद गोलंदाजी आणि भिनार संघाला फलंदाजी यस नक्की सचिन स्पोर्ट पूर्णा या संघासाठी सचिन स्पोर्ट पूर्णा संघासाठी शुभेच्छा तसेच नवीन 40+ क्रिकेट मंडळाला दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा आलेत पूर्णा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महादेवजी चौधरी साहेबांकडून धन्यवाद महादेवजी चौधरी आपला दमन चषक 2024 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय बघूया कारिवली संघ 46 धावा 4 ओव्हर मध्ये वाचवायचे आहेत तर या उलट छत्रपती शिवाजी महाराज वडनगर संघाला या धावा इथे पूर्ण करायचे आहेत नक्कीच विद्येश पाटील फॅन टीम आमच्या छत्रपती शिवबा ग्रुप भिवंडीचे एक ऍक्टिव्ह सदस्य आणि ग्रामपंचायत कोपरचे माजी ग्रामपंचायत सदस्य तसे शाखा प्रमुख केशवजी पाटील यांच्याकडून दमन दौऱ्यासाठी आणि सर्व संघांसाठी शुभेच्छा आलेत धन्यवाद केशवजी पाटील आपला दमन दौरा 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत वेताल कोपर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत धन्यवाद नक्कीच विद्येश पाटील यांना सलग 2 चौकार 2 षटकार यस नक्कीच याआधी मोनिश नाईकला जे पारितोषिक लावलं होतं ते पारितोषिक आता विद्येश पाटील साठी धर्मेंद्र तांगडे यांच्याकडून सलग 2 षटकार 500 रुपये
क्या बात आहे. आपल्या भिवंडी नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांकडून विद्येश पाटीलला पारितोषिक. सलग 3 षटकार 3000 आणि सलग 2 षटकार दरम्यान तांगड्यांच्याकडून 500. बघूया विद्येश पाटीलला पारितोषिक लागलीत आणि गरज देखील आहे. 46 धावा बनवायच्या आहेत. बघा 17वा मिनिट घेतला तर तुम्हाला नक्कीच पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. 16 मिनिटं ठीक आहेत 3 ओव्हरसाठी. 17वा मिनिट लागला तर तुमचा एक खेळाडू 4थ्या ओव्हरमध्ये अतिरिक्त इनफिल्डच्या आतमध्ये उभा करावा लागेल. टायमर स्टार्ट होईल. गोलंदाज परशु पाटील. 24 चेंडू 46 धावा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. नेत्रंजन पाटील बॅक टू दी डगआउट. नक्कीच बघा या सामन्यातून अनिल पाटीलला प्रथमच संधी दिलेली आहे आणि इष्टांच्या मागे चांगला झेल टिपलाय. नेत्रंजन पाटीलची पहिल्या चेंडूवर विकेट येणं जय बजरंग कालवडी संघासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण की नेत्रंजन पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. कबड्डीमध्ये देखील चांगला खेळ या खेळाडूंनी याआधी केलेला आहे. एक जिद्दी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. बघूया परशु पाटीलला देखील सुरुवात चांगली. फलंदाजीतून 6 मध्ये 3 धावा केल्या. मात्र गोलंदाजीतून पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. यष्टीरक्षक फलंदाज राजेश इनॅट नंबर 3 वर. हा चेंडू फुलटॉस आणि इथे झेल संदीप पाटीलना टिपलाय. वा मिडॉनवर काय झेल टिपलाय संदीप पाटीलनं. बघूया पहिली विकेट हॅट्रिक परशु पाटील पूर्ण करतील का दमन चषकाची. नक्कीच क्रिकेटमध्ये खरं तर विकेटची हॅट्रिक मात्र चौकार षटकार हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी हॅट्रिक म्हणून आपण बोलतोय. बघूया नवीन फलंदाज जहीन. इथे चौकारांची हॅट्रिक ज्ञानेश्वर चिकणे सरांनी केलेली आहे. मात्र इथे विकेट ऑन आहे परशु पाटील यांच्यासाठी. आणि जर विकेट हॅट्रिक घेतली तर दीपक भाऊ म्हात्रे आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे चौकार षटकार विकेट हॅट्रिक साठी. इथे विकेट हॅट्रिक ची संधी आणि पहिली विकेट हॅट्रिक. क्या बात आहे परशु पाटील. चालू हंगामाची पहिली स्पर्धा खेळतायत आणि पहिली विकेट हॅट्रिक लक्की मॅन आहेत परशु पाटील. संघामध्ये का हवा याचं उत्तर मात्र परशुनं दिलेलं आहे. आणि क्या बात आहे अगदी ओव्हर देखील कंप्लीट. म्हणजे इथे सोने पे सुहागा कारिवली संघासाठी. आता येणाऱ्या 18 मध्ये धावा 46 बनवावे लागतील वडनगर संघाला. नक्कीच दमन दौऱ्याची पहिली विकेट हॅट्रिक आज परशु पाटीलनं आपल्या नावावर कोरलेली आहे.
आणि पहिल्या ओव्हरसाठी आता नक्कीच त्यांनी वेल देखील वाचवलेला आहे. बघूया आमचे एक्सपर्ट स्कोरर नाही आहे 45 ओव्हरचा खेळाडू त्यांच्याकडे बाकी आहे. गणेश ज्युनियर क्या बात आहे. अगदी 5 खेळाडू आपण पाहिले तर आहेत आतापर्यंत, अजून असतील बघूया. 3 बाद झालेत. नेत्रंजन, राजेश आणि जैन. हा चेंडू देखील आलाय डॉट. वाह, पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्यावर विकेट, तिसरा विकेट, चौथा डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी परशु पाटील. हा फलटॉस, रिव्हर्सचा फटका आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. मला वाटतं तिथे भूषण शॉट फाईन लेगला. वाह, संघाच्या 3 मौल्यवान धावा इथं वाचवल्यात. हल्ली सर्व काही आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये अगदी कारिवली संघाच्या बाजूनं लक फॅक्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 3 बाद 1. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी परशु पाटील. 5 मिनिटं 24 सेकंद आतापर्यंत घेतलेली आहेत 5 चेंडूंसाठी. इथे हा चेंडू बघूया पुन्हा एकदा. भूषण इस्टनच्या मागे शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एका धावीने 1 ओव्हर 3 बाद 2. येणाऱ्या 18 मध्ये 44. 18 चेंडू मध्ये 44. यानंतरचा सामना होणार आहे वीर तानाजी दापोडे आणि जय बजरंग भिनार. दापोडे संघाचे संघनायक राजेश पाटीलनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी भिनार संघाला आमंत्रित केलेलं आहे. संदीप नाईक संघाचे संघनायक तर खजिनदार संदीप अशोक पाटील विद्यमान उपसरपंच. सध्या जोगेन पाटीलनं आणि प्रल्हाददादा चौधरीनं संदीप पाटीलवर आणि संदीप नाईकवर जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. टायमाच्या बाबतीत सहकार्य असू द्या. 6 मिनिटं 38 सेकंद आतापर्यंत घेतलेली आहेत. बघूया हा चेंडू अगदी मिलिंद पाटील समोर येतोय. लॉंग ऑफला दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 4. 17 चेंडू 42 ची गरज. 17 चेंडू मध्ये 42. बघूया संदीप नाईक संघाचे संघनायक ओव्हर नंबर 2 आणि हा चेंडू अतिशय चांगला आहे. नक्की शपल क्रॉस झाले तर तुम्हाला आतल्या पट्टीच्या ऐवजी बाहेरच्या पट्टीचा वाईट आहे, लक्ष असू द्या. नाही, डॉट बॉल आहे. ही चांगली संकल्पना आणि नक्कीच इथे गोलंदाजाला थोडंसं बेनिफिट आहे. हल्ली भरपूर आपण क्रिकेटर पाहिले रेग्युलर असो की 40+ आणि हा रिटर्न क्रीजच्या बाहेर जितेंद्र वैती सरांनी हा चेंडू नो घोषित केलेला आहे. धावसंख्या 5. 5 धावा 8 चेंडू मध्ये हा चेंडू फ्रीड असेल. हा फटका फ्रीडचा आपण पाहिला. ऑन साइडला चेंडू चाललाय. मोनिश नाईक चांगली फिल्डिंग आहे आणि इथे रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख धावा बनले 2. 2 ने धावसंख्या 7. चेंडू टाकून झाले तर 9. 46 बनवायचे आहेत.
संदीप नाईक, विदेश पाटील ना फटका उडवलाय. बघूया समोर संतोष, चांगली फिल्डिंग करतायत. काय मोनितचं चांगलं बॅकअप आहे त्यांना. यस, पुन्हा एकदा 2 धावा. संतोष घरात एक संघातील चांगले क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची वर्णी आहे. गोकुल पाटील असेल, संतोष घरात, मोनिश नाईक, संदीप पाटील, मिलिंद पाटील, योगेन पाटील, मेघनाथ पाटील, त्यानंतर केवल नाईक, अनिल पाटील, भूषण आणि प्रल्हाद चौधरी आणि परशु पाटील ही टीम आहे. जय बजरंग कारिवली. तसेच आमचे जयेश घरात यांना विसरून चालणार नाहीये. सध्या ते देखील संघाच्या बरोबर आहेत दमन दौऱ्यासाठी. यास पुन्हा एकदा 2 धावा. नाही तर जयेश घरात बोलतील माझं नाव घेतलं नाही केनी सरांनी, अगदी आठवणीत नाव घेतलंय. धावसंख्या 11 चेंडू 11 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 2. संदीप नाईकनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये धावा दिलेत 9. शेवटचा चेंडू. इथे फलंदाज तयार नाहीयेत. नक्कीच हा चेंडू पुन्हा एकदा संदीप नाईक यांना टाकावा लागेल. दमन दौरा 2024 उद्या ग्रुप सी मधून आपण 5 संघांना खेळताना पाहणार आहोत. जॉली स्पोर्ट कामतगार, गावदेवी स्पोर्ट पूर्णा, गंगामाता गुंदवली, जोशी 11, भादवड अ आणि चौटा हिरवा मानकोली हे 5 संघ आपण उद्या खेळताना पाहणार आहोत ग्रुप सी मधून. 22 चा इशारा आलाय. धावसंख्या 2 ओव्हर 3 बाद 12. आता उर्वरित 12 मध्ये 34. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाही आहे. 17च्या सरासरीने आता धावा बनवाव्या लागतील. नक्कीच बघूया गणेश ज्युनियर कडून अशा अपेक्षा आहेत संघाच्या पाठीराख्यांना आणि सहकार्यांना. गणेश ज्युनियर आणि विद्येश पाटील ही फलंदाजीची मजबूत जोडी खेळपट्टीवर आहे. 12 मध्ये 34 आणि पहिल्या 12 मध्ये फक्त 12. आज केवळ नाईकला संधी गोलंदाजीसाठी दिलेली आहे. नक्की जे आपण शूज पाहतोय हे शूज संपूर्ण केवळ नाईकनं जय बजरंग कारिवली संघाला दिलेले आहेत. मात्र परशु पाटीलच्या पायामध्ये शूज वेगळा दिसतोय. बघूया आज विकेट हॅट्रिक केली. 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. चिकणे सरना तुम्ही भेटा. यस, तुमचा कार्यक्रम करतील चिकणे सर. नक्कीच आमचे मिलिंद पाटील अगदी दौऱ्यावर यायचं नव्हतं. डोळ्याला नक्कीच नुकताच ऑपरेशन करून मला वाटतं 20 ते 25 दिवस झालेत. मात्र तरी देखील संघाच्या बरोबर आलेत. खूप मोठी गोष्ट आहे. क्रिकेटवर प्रेम आहे आणि गावाच्या संघाच्या नावावर प्रेम आहे. धन्यवाद मिलिंद पाटील. केवल नाईक पहिला चेंडू स्वेर. बघूया इथे चेंडू तर भूषणनं अडवलाय. वाईट +1. केवल नाईक हे केवल मंडप डेकोरेटरचे मालक आहेत. चांगले पंच आहेत आणि चांगले जय बजरंग कारिवली संघाचे 40+ खेळाडू देखील आहेत. वा, धावसंख्या 14. आता 12 मध्ये 32. आता 16ची सरासरी. घनश्याम भोईर आमचे थोडेसे थकलेले वाटतात. एक दिवस आधी दौऱ्यावर आलेत. चांगलं सहकार्य आहे. असं सहकार्य आमच्या संघटनेला कायमस्वरूपी राहील अशी आम्ही अपेक्षा करतोय. सध्या चर्चा मात्र वेगळी आहे. बघूया रमेशजी तरीसाहेब त्यांना सोडायला तयार नाहीत. संपूर्ण कमिटी अगदी घनश्याम भोईर यांच्यावर खुश आहे. चांगली मेहनत आहे संघटनेसाठी. नेहमीच मुलाची उपस्थिती देत आहेत. हा चेंडू देखील स्वेर आणि इथे वाईटचा इशारा केलाय. यष्टीरक्षक इथे धाव अगदी कंप्लीट केलेली आहे. दुसरी वाईट +1. पुन्हा एकदा केवल नाईक चा खराब चेंडू. केवल नाईकनं चांगली गोलंदाजी केलेली आहे. आपण भिवंडीच्या स्पर्धेमध्ये पाहिलाय
केवल नाईकनं कारिवलीची स्पर्धा असो की विलासमूर्ती राणाल या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. बघा वेळ घेतलेले 14 मिनिटं 30 सेकंद. संदीप नाईक लक्ष असू द्या. परशु पाटील आतापर्यंत 14 मिनिटं 40 सेकंद घेतलेली आहेत. 17वा मिनिट घेतला तर लक्ष असू द्या. डायरेक्ट पेनल्टी असेल म्हणजे एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. 4 चेंडू फेकायचे 6 चेंडू फेकायचे आहेत अजून केवल नाईक यांच्या तिसऱ्या ओव्हरचे. हा चेंडू अतिशय चांगला. चांगला चेंडू. 2 वाईट चेंडू आल्यानंतर या चेंडूवर एक सिंगल धाव विद्येश पाटीलनं पूर्ण केली. धावसंख्या 17. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 12 त्यानंतर 2 वाईट प्लस 22 आणि त्यानंतर 1 अशी टोटल 17 लागलेली आहे. पंधरा मिनिटं 34 सेकंद. 5 चेंडू बाकी आहेत. केवल नाईक 17वा मिनिट घेतला तर कारिवली संघ पहिला संघ ठरेल की तो ओव्हर टाइमच्या बाबतीत कुठेतरी मागे राहील. बघूया अजून 4 चेंडू फेकायचे आहेत. 5. हा चेंडू फुलटॉस होता. चेंडूला स्क्वेअर विकेट केलेला आहे. जोगेन पाटील कडून चांगली फिल्डिंग होते आणि 2 धावा. इथे बघा आज अनिल पाटील पहिल्या सामन्यात प्ले 11 मध्ये नव्हते. इथून एस्टर्न पासून दूर आहेत. मला वाटतं कुठेतरी तब्येत साथ देत नसेल. नक्की थोडेसे दुखापतग्रस्त असतील. चांगले इष्टरक्षक म्हणून आपण त्यांना जय बजरंग कारिवली संघाकडून कित्येक सामन्यातून पाहिलेला आहे. इथे हा फटका पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये चेंडू सरसावतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक जोगेन पाटील चेंडूला उचलतायत. धावा मिळतील 2 आणि धावसंख्या 21. 3 चेंडू टाकलेत. 3 बाकी आहेत आणि 16 मिनिटं 48 सेकंद आतापर्यंत घेतलेले आहेत. बॅटची कडा आणि झेल टिपला एस्टनच्या मागे. संदीप नाईकनं फलंदाज बाद गणेश ज्युनियर. नवीन फलंदाज संकेत. बघूया संकेतनं चांगली गोलंदाजी केलेली आहे. केवल नाईक या चेंडूवर बघूया समोर संतोष गरात आणि मोनिश नाईक चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत आणि 2 धावींनी संघाची टोटल 23 झालेत आणि 23 बाकी आहेत. 7 मध्ये 23. शेवटचा चेंडू विक्रम नाईक सरांनी देखील कारिवली संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. आमचे चांगले सहकारी मित्र आहेत. भिवंडी समालोचक परिवाराचे सदस्य आणि चांगले पंच विक्रम नाईक सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे अपील पंच सहमत नाहीत. इथे विकेट गेली संकेतची. फलंदाज कोण बाद आहे सर? संकेत. यस. तीन ओव्हर धावा 23 आणि नक्कीच 18 मिनिटं 50 सेकंद कारिवली संघाने घेतलेत. आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये त्यांचा एक अतिरिक्त आउटफील्डचा क्षेत्ररक्षक इनफील्डच्या आतमध्ये उभा करावा लागेल. पंच लक्ष असू द्या. यस. जितेंद्र वैती सर आणि सूर्यकांत मोरे.
बघा ज्या आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपाची कॅप देतो, टोपी आहे आपली एकविरा आईची आगरी कोळींची शान, ती टोपी तुम्ही फलंदाजी करताना नाही घातली तरी चालेल, पण फिल्डिंग करताना मैदानामध्ये घाला टोपी जरूर, अन्यथा आपल्याला 2 धावांचा पेनल्टी दिला जाईल. सहा मध्ये 23 जोगेन पाटील. पहिला चेंडू अतिशय चांगला, नक्की ज्येष्ठांच्या मागे अनिल पाटील. लावलेला आहे. धन्यवाद कारिवली संघ आणि संघनायक संदीप नाईक. आम्ही जी आपल्याला सूचना केली त्याचं पालन केलेलं आहे. बघा 18 मिनिटं 50 सेकंद घेतली, 17 मिनिटं तुम्हाला आहेत, सॉरी 16 मिनिटं आहेत. 17व्या मिनिटाला तुम्हाला खेळाडू उभा करावा लागेल. यस केलाय, धन्यवाद, तुमचे आभार मानले आम्ही. आणि इथून नेम सर्वांना समान आहे, कुठल्या एका संघाला नाही, पहिल्यापासून आहे. कालपासून आम्ही बोलतोय, मात्र तुमचा पहिला संघ ठरलाय. ज्याने अधिक वेळ घेतला हरकत नाहीये, संघ ऑल इज वेल आहे. क्या बात आहे, अप्रतिम चेंडू, लेग ब्रेक, काय चेंडू टाकलाय मातीच्या खेळपट्टीवर जोगेन पाटील ना, वा. आता 3 मध्ये 22, 3 चेंडू 22 धावा. नक्कीच या स्पर्धेतून पहिली विकेट हॅट्रिक परशु पाटील न कोरलेली आहे. इथे बघूया चेंडू ऑन द कार्पेट चालेल मोनिश नाईक च्या दिशेनं, आणि इथून हा सामना जवळ आता वडनगर संघापासून खूप दूर होत गेलेला आहे. 2 मध्ये 21 धावा. हा चेंडू वाईट आलाय, थोडासा कमी वळवलाय, बोटांची ग्रीप कुठेतरी कमी पडली. जोगीन देखील असतायत, वा. लेकिन गोलंदाजी चांगली आहे, आवडली आज. मातीच्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज. 2 चेंडू 20. हा चेंडू विद्येश पाटील खेळलेत, बघूया लॉंगलेग शिमारशीकडे चेंडू सरसवतोय आणि मोरे सरणी ते इशारे केले चौकार. आता 4 धावेनी संघाची टोटल पोचली 30. शेवटचा 1 चेंडू आणि पराभवाचा अंतर इथून कमी होईल. शेवटचा 1 चेंडू पहिल्या विजयापासून जय बजरंग कारिवली संघ दूर आहे. दमान चषकाचा पहिला विजय 2 सामन्यातून कारिवली संघाचा. वा, गुड बॉलिंग, फलंदाज यष्टीचित, वा. अनिल पाटील आणि जोगेन पाटील ही बंधूंची जोडी फलंदाज बाद, आणि सामना जिंकलाय जय बजरंग कारिवली संघाने. आणि या सामन्याचा सामनावीर संघ, दोन्ही संघ हस्तांदोलन करा आणि त्यानंतरच कारिवली संघाने देखील मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट